आज रविवारची एक स्पेशल रेसिपी बनवायचं ठरवलं, तर त्याच्यामध्ये खेकडे आणले होते आणि त्यानंतर इकडे मी खेकड्यांचं ते मिक्सर लावून तयार करून ठेवलं होतं. नंतर इकडे मसाला तयार करून ठेवला होता. तर इथे भरलेले खेकडे बनवायचे होते. त्याप्रमाणे जो मसाला आहे तो खेकड्यामध्ये भरून त्यानंतर त्याला वरून दोरीने बांधलं. त्यानंतर रोजच्याप्रमाणे जो स्टॉक रेडी केला होता की छोटे छोटे जे खेकड्यांचे पाय असतात ते मिक्सरला लावून मग त्यानंतर ते गाळून घेतलं आणि त्यानंतर तो स्टॉक आहे तो रश्श्यासाठी वापरला जातो. तर गावाला अशी पद्धत वापरली जाते. तर इथे तेल टाकले त्यानंतर रोजच्याप्रमाणे जी आपण फोडणीसाठी वापरतो ते कांदा, टोमॅटो सगळं ॲड करून मग त्यानंतर त्याच्यामध्ये मसाले जे आपण रोज वापरतो ते ॲड केलेले आहेत आणि चांगलं म्हणजे कांदा पूर्णपणे हे करून घ्यायचा, म्हणजे थोडासा लालसर होईपर्यंत तो परतून घेतला. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि त्यानंतर टोमॅटो वगैरे ॲड करून ते मिक्स केलं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपले रोजचे मसाले आहेत ते आपण ॲड करू शकतो आणि ते केल्यानंतर मग थोडेसे परतून घ्यायचं आणि त्यानंतर मग जे बांधलेले खेकडे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये आपण भरलेले खेकडे असं म्हणतो, तर तेही त्याच्यामध्ये मसाला वगैरे ॲड करून मग ते थोडंसं वाफेवरती शिजवून घ्यायचे. तर इथे पहिल्यांदा मी हे पातेलं जे वापरलं ते थोडंसं छोटं आहे, त्यामुळे मग मी त्यानंतर दुसरं पातेलं वगैरे हे केलं होतं. याच्यामध्ये आपले रोजचे भाजीला वापरणारे मसाले, त्यानंतर वाटण वगैरे ॲड केलेले आहे. वाटण ॲड करून झाल्यानंतर थोडंसं ते भरलेले जे खेकडे आहेत ते याच्यामध्ये ॲड करून मग ते वाफवले थोडेसे. त्यानंतर मला ते पातेलं होतं ते छोटं वाटलं. त्यानंतर मी दुसरी कढई घेतली आणि कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून मग ते जे आहे बांधलेले खेकडे ते सगळे ॲड केले आणि त्यानंतर मग ते थोडेसे वाफवून घेतले. वाफवून घेतल्यानंतर मग जो स्टॉक आहे तो सगळा त्याच्यामध्ये ॲड केला आणि उकळी येईपर्यंत शिजवलं. त्यानंतर मग आपोआप आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये जे आहे पाणी वगैरे आपण किती आहे ते ॲड करू शकतो काही रेसिपीजमध्ये. तर ही लहानपणी ही रेसिपी पप्पा बनवायचे. तर गावी असताना त्याच्यामध्ये जे भरलेले मसाले, त्याच्यामध्ये तांदूळ, त्यानंतर बेसन पीठ, त्यानंतर आपले तिखट मसाले, हळद हे मिक्स करून थोडंसं घट्टसर मिश्रण तयार करून ते भरलेल्या खेकड्यांमध्ये वापरलं जातं. त्यामुळे त्याची चव चांगली